काय आहे सर माहिती आहे का, दुकानदार पेढा पाकिट काही मागं ठेवते. आम्ही जे ताजे पेढे दिलेले आहेत ते विकतात आणि ते पाकिट तसेच पडलेले राहतात. त्याच्यामुळे आता आम्ही बी एवढं बघू शकत नाही त्यांच्या दुकानामध्ये जाऊन पुढं काय आहे काहीच नाही बघू शकत ना. आपलं काय प्रमाण आहे 1 किलो खव्याला? आम्ही एकाच 3 किलो टाकतो. किती आपण खवा किती 1 किलो खवा 3 किलो साखर टाकतो आणि आम्ही 130 रुपये किलो दराने विकतो. त्याच्यात दुकानदार आमची काही बाकी ठेवतात आणि आपलं आमची पडताळ बसत नाही त्याच्यामध्ये. साधारण दुधाचे भाव 42 रुपये, साखर 43 रुपये, सरपंच 4,500 5,000 रुपये टन आहे. त्यामुळे सगळेजण शिर्डीमध्ये तोच पेढा बनवतात. आमच्याकडे प्युअर बी पेढा आहे, त्याच्यापेक्षा एक मिडियम क्वालिटीचा बी पेढा आहे. एक 280 रुपये किलोचा बी पेढा विकतो आम्ही. त्या मापात दुकानदार भाव देत नाही आम्हाला. काय मागणी काय असते? आम्हाला भाव मिळावा, आम्ही एकदम एक नंबर पेढा. दुकानदारांची काय मागणी? दुकानदारांची मागणी का आम्हाला साखरेचा पेढा असला तरी आम्ही विकतो. किती भाव? 130 रुपये. त्याच्यापेक्षा कमी? आणि सगळेजण तेच पेढा बनवतात, त्याच्यामुळे नाही तर मग आमचा धंदा बंद होईल. नाही आम्ही तो पेढा बनवला तर सगळ्यांचा माल तोच राहतो. एकमेव पेढा आहे आमच्याकडे, चांगल्या क्वालिटीचा बी आहे. ते आमच्याकडे 20-25 काउंटर आहे. तो काय भाव आहे? तो 275 रुपये किलो आम्ही विकतो. आणि मला एक सांगा, तुम्ही शिर्डीच्या जवळचे स्थायिक आहे, तुम्ही पण साई भक्त आहे, जे पेढा तुम्ही बनवतात त्यातले किती पेढे तुम्ही खाऊ शकता? आता माणसाच्या आवडीवर राहील. थांबा, एक मिनिट. पहिल्यांदा खायचो आम्ही बी, आता तो नाही खात आम्ही. का बरं? काय करा? साखर आहे ना, आम्ही नाही म्हणत नाही त्याच्यात सर, पण त्या भावामुळे आम्हाला सगळं हे करावं लागू राहिलं ना. एफडी अप्रूव्ड काय प्रकार आहे? सर आम्हाला त्याच्यात काहीच माहित नाही. खोक्यावाला जो बॉक्सवाला आहे तो आम्हाला तसे छापून देतो, आम्ही तसं इथं कोणाकडून? आम्ही तो मुंबईवाला आहे त्याच्याकडून घेतो. सगळेजण त्याच्याकडूनच घेतो. आम्हाला त्याच्यात काय माहितीच नाही. माझं शिक्षण 8वी होईल, मला काय त्याचं तेवढं माहित नाही. मी कामाला होतो, मी नवीन धंदा टाकलेला आहे, ते मला माहित नाही एवढं एफडी अप्रूव्हल हे ते काहीच अजून मला माहित नाही. काय आलं, सध्या आम्ही 130 रुपये किलोनी दुकानदारांना होलसेल देतो आणि दुकानदार काय म्हणतात का आम्हाला जास्त भावाचा पेढा नको, कारण जास्त भावाचा घेतला तर त्यांना भाडं आहे जास्त. ते म्हणते मग आम्ही भाडं कुठून द्यायचं? त्यातले त्यात पॉलिसवाले पण असतात. पॉलिसवाले समजा आमच्याकडून 30 रुपयाला पॅकेट घेतात, 40 रुपयाला घेतात. पॉलिसवाले 100 रुपयाला एक पॅकेट विकतो. त्याच्यात दुकानदार 50-60 रुपये त्याची काय मुद्दल असेल. आमच्याकडून 40ला घेतलं तो 80 रुपयाला पॉलिसवाल्याला मुद्दल लावतो. आणि पॉलिसवाला साधारण जसं कस्टमर असेल, एखाद्या कस्टमरला 500 रुपयाला पण लावतो तो. तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं काय आहे, दुकानदारांनी आम्हाला साधारण किलो मागत 5-10 रुपये तरी आमचे लेबर वगैरे सुटून आम्हाला शिल्लक राहिले पाहिजे, एवढी आमची मागणी. मग आता 130 रुपयांनी तुमच्याकडून दुकानदार घेतोय, तो पेढा तुम्हाला बसतो किती आहे? तुम्ही कसा धंदा करता? आता आम्ही फक्त 10% धंदा करतोय, त्याच्या मागे आम्हाला फक्त साधारणतः 10 रुपये पण शिल्लक नाही राहते. आता लेबरचा पगार आहे 600 रुपये लेबर घेता येईल. नाही मग का करताय हे सगळं? मग आता आहे ते बंद करून तर आपण काही करू शकत नाही.
बरं तुम्ही आता हा पेढा बनवता त्याच्यातले किती पेढे तुम्ही खाऊ शकता? याच्यातले आपण साधारण 4-5 पेढे आपण एका पॅकेटले खाऊ शकतो. नंतर काय होईल? नंतर आता शुगरवाल्यांचा प्रॉब्लेम असू शकतो, तो शुगरवाल्यांना त्रास होईल तेव्हा त्यांनी नाही खाल्लं तरीच. आमचा जवळजवळ 35 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले. आमचं मोठी फॅमिली होती, 36 माणसाचं कुटुंब होतं. त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र म्हणजे माल बनवायचो, पण माल चांगल्या क्वालिटीचा बनवायचो. काय पण आता सध्या आहे ना, महागाई वाढल्यामुळं लोकांना तरी पण अजून स्वस्तच पेढा लागतो. मग जे माल लोक जे बनवत आहे व्यावसायिक म्हणजे मेन मालक, काय त्यांना परवडलं पाहिजे, पडताळ बसली पाहिजे. आणि आमचे जे व्यावसायिक आहे म्हणजे बाकीचे लोक, ते आम्ही जर समजा 140 रुपयाने 150 रुपयाने जर द्यायचं बरं ठरवलं तर ते 110 ना देते. हे अशी 2-4 मी नावं नाही घेत डायरेक्ट, पण आहे 2-4 जण आहे ते. मी स्थानिक असल्यामुळे मी काय करतो, नको चल जाऊ दे 4 दुकानं कमी करा, पण जे आहे ते आपलं व्यवस्थित रोजीरोटी चालू दे. आपलं बाकी आपलं कसलाही भेसळ नाही. मी जो खवा घेतो त्याची भेसळ नाही, जो दूध घेतो त्याची भेसळ नाही. हे बाकीचे कुठून आणते हे आम्हाला सांगता येणार नाही. मी स्थानिक असल्यामुळं मी इज्जतीला घाबरतो, तर ती इज्जत महत्वाची. आज खवा काय किलो आहे आणि दो- 100 रुपये किलो पेढा विकला हा. जातो, परवडतं का हे? खवा जवळजवळ 250 रुपये किलो आहे. मग 250 रुपयाने 130 रुपयाने 120 रुपयाने हे लोक विकते. मी 130 न विकतो, ज्याला पटलं तो घेईन. दुसरा जो डागाचा जो पेढा म्हणतात खव्याचा पेढा, तो माझा कमीत कमी 170 रुपये किलो पासून पुढे 180 190 आहे. ती साखर आम्हाला दुकानदार म्हणजे याच्यावर आम्हाला नको आहे बा पेढा, आम्ही याच्यापेक्षा आम्हाला भारी क्वालिटी पाहिजे, मला बी मस्त पाहिजे. पडतळ बसत नाही ना. मजुराला 700 रुपये रोज आहे. खव्याचा 250 रुपये किलोचा खवा आहे. सरपंच 4,500 रुपये टन आहे. मग हे कुठं काढायचं, विंधन कुठं काढायचं? पडतळ बसत नाही ना. आम्ही रेट मागितले दुकानदाराकडे, नाही म्हणते. आपण नाही दिलं का दुसरं दुकान म्हणजे दुसरा होलसेलवाला तो लगेच देतो त्याला. भाऊ काहीच नाही. हं? पेढे खूप आणलेले नाही. वेगळे की मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही, त्याच्यावर एक्सपायरी डेट नाही. त्यानुसार मी आता केली आपण आणि सॅम्पल घेतलेले.